अच्छा, मैत्रिणीला घेऊन आलास तर? मित्र मित्र आहे काय? दूध घे. थँक्यू. दूध आणि हे थांब ना, हे काय? दूध आणि हा, चिकन स्पेशल. पाऊस खूप? पाऊस इथेच होता, फक्त इथेच होता. तेच रेनकोट घालायला लागला. बघ, ती बरोबर तू यायच्या अगोदर बरोबर हजर दरवाजा उघडताना. सॉरी, ती आहे ती. सॉरी, तो आहे तो. पडली. अरे, एवढं सामान आहे माझ्याकडे. बघ, तू आल्यावर बरोबर ती ओरडते. हा प्रीत. तुझ्या घरी तुझी आता. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर प्रीत आत्ताच मार्केटमधून चिकन घेऊन आलेला आहे. का गेल्या आठवडा म्हणजे सलग आपले 4 दिवस उपवासच होता, त्यामुळे चिकन मच्छी वगैरे काहीच खाल्ले नव्हती. तर आज आहे शुक्रवार, तर विचार केला की चिकन घेऊन येऊया. तर प्रीतने मार्केटमधून चिकन आणलेलं आहे येताना. आता मला चिकन बनवायचं आहे, प्लस थोडं फ्रायसुद्धा करायचं आहे. का त्याला फ्राय केलेलं चिकन खूप जास्त आवडतं. सगळं त्याला मी करून दिलेलं आहे. आता तो फ्राय करणार आहे. माझं थोडं काम आहे, ते मला करायचं आहे. तर तुम्हाला दाखवतो की मी फ्राय कसं करतो चिकन. रेसिपी तुमच्यासोबत शेअर करतो. सुद्धा प्रीतच बनवतोय, तर त्यालाच विचारूया काय काय टाकलंय. ते सगळं करून दिलंय मीच, पण तो थोडा फ्राय करतोय. आवाज येतोय मला. तर चला बघूया प्रीत काय करते किचनमध्ये ते. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? खूप छान असाल. तर आज आपण चिकन आणलेलं आहे मार्केटमधून आणि त्याचा आता थोडा फ्राय करणार आहोत. सोबतच बिर्याणी पण बनवणार आहोत. प्रीत बनवणार आहे स्पेशल. तर थोडंसं मॅरिनेट केलेलं आहे चिकन. चिकनचे छोटे छोटे पीसेस केलेले आहेत. काय काय टाकलं याच्यामध्ये? आपण थोडासा चिकन मसाला टाकलेला आहे, थोडा लाल मसाला टाकलेला आहे, लाल तिखट म्हणतात तो, मीठ टाकलं चवीनुसार आणि दही टाकलेलं आहे. मॅरिनेट केल्यानंतर आता आपण फ्राय करणार आहोत. 10 मिनिटं ठेवलं त्याला, दही वगैरे सगळं लावून. तर आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं सावकाश. तर आता आपण त्याच्यामध्ये ऑइल टाकूया. बस जास्त नको. आणि ऑइल टाकल्यानंतर आता थोडंसं मस्तपैकी गरम झाल्यानंतर फ्राय करायचं. आपण फ्राय करणार आहोत चिकन. येस, तुम्ही देखील ट्राय करा. थोडंसं 1/2 किलो चिकन जास्त फ्राय करण्यासाठी, सगळ्यांना आवडेल. तर अशा पद्धतीने आपण चिकन फ्राय करत आहोत. आता टेस्टी लागणार आहे. तेल सुटेपर्यंत त्याला फ्राय करायचं. आणि जी दह्याची सगळी कोटिंग चिकनला चिकटते, त्यामुळे मस्त लागतं चिकन. बनवणार आहेत प्रीत, शेफ आजचे. आज बिर्याणी पण आम्हीच बनवणार आहोत. हां, शुक्रवारचा स्पेशल वार प्रीतचा आहे. प्रीत बनवणार आहे सगळं. आणि एका साईडला प्रीतने तांदूळ भिजत ठेवलेत बिर्याणीसाठी, आणि इकडे चिकन ठेवलं आहे. त्याला मसाला वगैरे लावलेला आहे. त्यांनी हा यूज केलेला आहे सुहानाचा चिकन बिर्याणी मसाला. तो टाकला आणि त्याच्यामध्ये दही वगैरे लावलं आहे. जरा थोडा वेळ ठेवले, अर्धा तास, म्हणजे इकडे बिर्याणीची तयारी होते एका साईडला, आणि एका साईडला चिकन. तर ते दही बरोबर लागलेलं आहे चिकनला. मस्त झालं आहे बघ. वास छान येतोय. या आज स्पेशल डिश तुमच्यासाठी आमच्याकडून. थँक्यू. मस्त झालं. चिकन फ्राय केले प्रीतने. कसं लागतंय बघ. गरम गरम आहे रे. चव कशी आहे? बरं आहे का? एक नंबर. मीठ पण परफेक्ट पडलंय आणि मसाला सुद्धा. आता तूच सगळं करून दिलंस ना. माझा नवरा थोडासा शिकाऊ आहे. मग काय थोडं शिकलेलं आहे मी, मला येतं सर्व. ते मागच्या ब्लॉग मध्ये त्यांना समजलं असेलच. सर्व येतं. तुला सर्व येतं ते. येतं. तुम्हाला काय वाटतं मंडळी? होय, हळूहळू शिकेल तो. पण छान झाले, तू खाई. थँक्यू. संकू काय करतेस? अरे हे बघ, कपड्यांच्या घड्या घालते. धुवून आणलेत कपडे, आणि माझं कपाट सुद्धा लावायचं आहे. ओके. आता थोडासा नाश्ता झाला, फ्राय केलेलं चिकन खाल्लं, मस्त झालं. तर माझी बाकीची कामं, मग थोड्या वेळाने जेवण बनवायचंच आहे आपल्याला. शॉपिंग केली होतीस ना आता? बघ,
अच्छा, इथेच आहेत नेक्स्ट का? ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला मिळणारच आहे मी काय काय शॉपिंग केलेलं. अजून माझे पार्सल यायचे बाकी आहेत. सध्या 3च पार्सल आलेले आहेत. तर हे 2 पार्सल ओपन केलेत मी, बघितले, ट्राय वगैरे केलेत कसे होतात ते, परफेक्ट होतात. हा एक आत्ताच आलेला आहे माझ्याकडे, तो मी म्हणजे रात्री वगैरे ट्राय करेन आणि उद्या 1-2 पार्सल येणार आहेत. मग एकदाच त्याचा मी तुम्हाला ब्लॉग करून दाखवेन की या सेलमध्ये मी कोणते कोणते प्रोडक्ट ऑर्डर केलेले आहेत ते. मेकअपचे पण आहेत आणि कपडे आहेत. तर तुम्हाला माझं कपाट दाखवते. हे कपाट माझं आहे या बेडरूम मधलं, आणि तिकडच्या बेडरूम मधलं म्हणजे माझ्या बेडरूम मधलं जे कपाट आहे ते नवऱ्याला दिलेलं आहे. आमचे सेपरेट कपाट ठेवलेले आहेत आम्ही. सध्या फर्निचरचं काम नाही म्हणून हे जे आमचे जुने कपाट आहेत त्याच्यामध्येच आम्ही ठेवलेलं आहे. तर दाखवतं माझं कपाट काय, म्हणजे आतमध्ये कसे कपडे लावलेले आहेत ते. एवढे काय जास्त कपडे नाही त्याच्यामध्ये. जे रेमीच्या वापरायचे म्हणजे जे कपडे असतात ना तेच मी याच्यामध्ये ठेवलेले. बाकीचे जे कपडे आहेत म्हणजे खूप सारे कपडे असतात ते मी या दिवाणामध्ये ठेवलेले आहेत. तर नेक्स्ट कुठल्या तरी ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवेन की या दिवाणामध्ये मी किती सारे कपडे ठेवलेले आहेत. पण सध्या रोज वापरण्यासाठी मी कपडे असे ठेवलेले आहेत. आणि पहिल्या कपात तुम्हाला दाखवते. आधी पण मी तुम्हाला सांगितलं होतं नेक्स्ट आधीच्या ब्लॉग मध्ये वगैरे की साड्यांसाठी मी असे हे ट्रान्सपरंट काय होतं त्याला पॉकेट आणलेले आहेत, त्याच्यामध्ये ठेवलेले आहेत. म्हणजे कोणती साडी कुठे हे दिसते. कुठून घेतले होतेस ते? हे मी बॉक्सेस आहे, जे ट्रान्सपरंट बॉक्स आहे ते मी Amazon वरून घेतलेले होते. 4 वगैरे आहेत. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेलच. म्हणजे उपयुक्त अशी वस्तू आहे, यूज चांगला याचा. कोणती साडी कुठे दिसते आपल्याला. तर मी 2 बॉक्स इथे ठेवलेले आहेत. कारण का कधी अचानक आपल्याला कुठे फंक्शनला जावं लागतं, त्यासाठी मला साड्या लागतात. तर रोजच्या वापरण्यासाठी साड्या पण आहेत आणि काही फंक्शनसाठी पण आहेत. तर म्हणून हे बॉक्स मी इथे ठेवलेत या कप्प्यामध्ये की साडी वगैरे घालायची झाली तर हे बॉक्स ओपन केले की अजून कुठली हवी ती साडी आपल्याला भेटेलच. ओके. आणि इकडे अजून मला लावायचे कपडे माझे धुतलेले आहेत. तर इकडे सगळे माझे कुर्तेज वगैरे आहेत जे मार्केटमध्ये जाण्यासाठी लागतात ते. तर हे रेग्युलर वेअर आहेत आणि हे पण घरात घालण्याचे कपडे आहेत आपले. ट्रॅक पॅन्ट किंवा टी शर्ट बोला. खाली जे कपडे आहेत ते आई पप्पांचे आहेत. आई पप्पा येतात घरी राहण्यासाठी तर त्यांचे कपडे आहेत. खाली परत माझे जीन्स आहे, टॉप वगैरे ठेवलेले आहेत. मी जीन्स सुद्धा घालते त्यामुळे जीन्सचा कप्पा ह्या सेट म्हणजे जो वेस्टर्न वेअर आहे तो मी वेगळा ठेवलेला आहे इथे खाली. आणि ह्याच्यामध्ये असेच आपल्या शेवटच्या कप्प्यामध्ये काय नाही काय असतंच आपलं. तर साडी आहे आणि इकडे अल्बम्स वगैरे ठेवलेले आहेत. एका साईड जुने अल्बम आहेत ते, म्हणजे माझ्या लहानपणीचे 19चे वगैरे आहेत सगळे. तर ते मी इकडे ठेवलेले आहेत. आणि ह्या 2 बॅग्स आहेत माझ्या जे झूक ब्रँडच्या आहेत, ज्या ब्रँडनी मला पाठवलेल्या आहेत. मस्त आहेत बॅग्स. कोलॅबरेशन केलेलं मी त्यांच्यासोबत. तर या 2 बॅग्स त्यांनी मला गिफ्ट पाठवलेलं. मस्त आहेत. यांची देखील लिंक डिस्क्रिप्शन मध्ये बॉक्स मध्ये टाकेन. त्यांचे पण वेबसाईटवर मस्त मस्त कलेक्शन असतात. तर मस्त आहेत. या 2 बॅग माझ्या नेहमी इथे असतात. म्हणजे पटकन मार्केटला जायचं झालं तर मी बॅग घेते. आणि इकडे 2 पिशव्या ठेवल्यात. इमर्जन्सीला आपल्याला पिशव्या लागतातच. या इथे पिशव्या ठेवलेल्या आहेत. तर असं हे माझं छोटंसं कपाट आहे. त्याच्यामध्ये मी माझ्या वापरण्याचे कपडे ठेवते रोजच्या. आणि खालचे बॉक्स तुम्हाला मी दाखवते खाली काय काय आहे ते. काय ठेवलेस त्याच्यामध्ये? ह्याच्यामध्ये सगळं प्लास्टिक आहे. म्हणजे प्लास्टिकच्या पिशव्या. अगेन आपल्याकडे प्लास्टिकचा स्टॉकच असतो. म्हणजे कधी आपल्याला काही भेटलं नाही तर म्हणून याच्यामध्ये पिशव्याच सगळं ठेवलेत. आणि 2-3 रुमाल आहेत. ह्याच्यामध्ये काय नाही, असंच फाईल आहे आणि ते आईचं औषधाचं आहे सगळं. तर ह्या कपाटामध्ये जास्त कपडे नाही आहेत माझे, मोजकेच आहेत. जे रोज वापरण्यासाठी मला कपडे लागतात तेच आहेत. बाकी सगळे कपडे ह्याच्यामध्ये आहेत. ते नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला दिसतीलच कसं मी दिवाण लावलेलं आहे ते. सध्या असं आहे माझं कपाट. कसं वाटलं तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि दुसरा जो माझ्या बेडरूम मध्ये जो कपाट आहे त्याच्यामध्ये मिस्टरांचे सगळे कपडे ठेवलेले आहेत. त्यांचं तर बोलूच नका, सगळं मिक्स आहे. म्हणून आम्ही दोघांनी ठरवलं की वेगवेगळ्या कपाट ठेवूया. तर आमच्या दोघांचे कपडे मिक्स होतात. बॅक टू किचन. तर आता थोडं लसूण आणि आलं टाकलेलं आहे. त्याच्यावरती आता कांदा परतून घेऊया. आणि इकडे एका साईडला भात ठेवलाय. एका बाजूला आपण भात ठेवलाय बॉईल करत बिर्याणीसाठी. त्याच्यामध्ये हळद टाकले, कलर नाही टाकलेला. हळदीचा मस्त कलर येतो. आता कांदा मस्त शिजवायचा आणि मग चिकन टाकायचं. तर आमची ही झटपट कुकरमधली बिर्याणी आहे. जास्त वेळ लागत नाही. पण एका साईडला मी भात शिजून घेतो आणि पहिले चिकनला 2 शिट्ट्या मारतो. चिकन थोडं शिजून घेतो, त्याच्यानंतर त्याच्यावरती भात टाकतो आणि परत शिट्टी घेतो. तर अशी 70% भात शिजून घ्यायचा. हां, नंतर एक शिट्टीमध्ये
एका वाफेमध्ये हम्म. मस्त छान असं शिजून येतो आणि सर्व करायची शिजल्यानंतर. येस, आमची क्विकवाली रेसिपी आहे. आता चिकन टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये पाणी टाकायचं की नाही? पाणी आपण कमी टाकणार, 3 तास अर्धा कप वगैरे चहाचा. हां. कारण आता आपण कांदा जास्त कापलेला आहे, कांद्याचं पाणी सुटतं आणि दही लावलेलं आहे. दही लावलेलं आहे, तर त्याच्यामुळे थोडस टेस्ट छान येते चिकनला. तुम्ही कशा पद्धतीने बनवता नक्की सांगा, कमेंट मध्ये सांगा. त्याच्याप्रमाणे टोपामध्ये आम्ही नेक्स्ट टाइमला नक्की बनवू. तशी बनवू. हा, आम्ही तर कुकरमध्ये अशी बनवलंय झटपट आमची. छान असं मिक्स केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण थोडंसं कपभर पाणी टाकू. थांब, पाणी देते मी तुला. आणि इकडे भात होतोय आमचा. चमचा फिरव ना त्याच्यामध्ये थोडा. बॉईल येईपर्यंत थोडा वेळ ठेवू. अर्धा कप असं पाणी. दही वगैरे आपण मिक्स करून पाण्यामध्ये राहिलेलं मिक्स करून टाकूया. ओके. आणि आता अशा तरी थोडं बघा पाण्याचं प्रमाण कमी आहे, तर कांद्याचं पाणी होणार आणि बिर्याणी मस्त होणार. चला आता याला कुकरला 2 शिट्ट्या देऊया आपण. थोडं मंद आचेवर शिजवायचं. इकडे भात सुद्धा रेडी झालेला आहे. थोडंसं शिजवलंय की नाही प्रीत? 80%. 80% जास्त आवाज येतो त्याचा. शिजवलंय. ठीक आहे, आता काढतोयस ना तो आणि भात टाकतोय. चमचा देऊ? तर चिकन आपलं शिजलंय, त्याच्यामध्ये भात टाकूया आणि मस्त 1 शिट्टी बस रे. हां, 1 शिट्टी चालेल. आणि आपली बिर्याणी इज रेडी. कुकरवाली बिर्याणी. आणि आमची बिर्याणी रेडी आहे. प्रीतचं ताट बघू शकताय. एवढं मी खाणार आहे. हां, तेच. चिकन असलं की स्वतःहूनच वाढून घेतो सगळं, मला वाढायची गरज नाही लागत. आणि आपला कांदा जो मी स्लाइसवाला कट केला आहे. तर या जेवायला. आमची कुकरमधली बिर्याणी इज रेडी. तर मंडळी, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि प्रीतने केलेली बिर्याणी कशी वाटली ते सुद्धा सांगा कुकरमधली. आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करूया. आणि आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, म्हणजे उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.